आपण ब्रायडलचा HD मेकअप कसा करायचा ते बघत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं CTM का करायचं, दुसऱ्या भागामध्ये बघितलं आपण आयब्रोज डिफाईन आणि आय शॅडोज कशी करायची आणि तिसऱ्या भागामध्ये आपण बघितलं की ब्रायडलचा HD बेस जो आहे तो कसा करायचा. आता आपण चौथ्या भागामध्ये हे बघणार आहोत की कंटोरिंग आणि कन्सिलर हायलाइट कसं करायचं. हे तुम्हाला जर नसेल समजत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इथे मी कुठेही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे. इथं जसं माझ्या स्टुडंटला शिकवते त्याचप्रमाणे मी इथे दाखवलेलं आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि मी जी काही माहिती सांगत आहे तीही खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ बघता बघता मी जी काय माहिती सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐका, कारण एक ब्रायडल मेकअप करण्यासाठी मी जी माहिती सांगणार आहे ती खूप उपयोगाची आहे. तुम्हाला ब्रायडल मेकअप करण्यासाठी कुठे कुठे चुका होतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी त्यावर प्रॉपर एक व्हिडिओ तयार करेन आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता मी इथे मागच्या भागामध्ये तिसऱ्या भागामध्ये दाखवलं होतं की ब्रायडलचा HD मेकअपचा जो बेस आहे म्हणजे कन्सिलर, फाउंडेशन कसं लावायचं, कशा पद्धतीने लावायचं, कन्सिलर लावायचं, फाउंडेशन कसं मिक्स करायचं, किती प्रमाण घ्यायचं, हे सगळं मी तुम्हाला भाग 3 मध्ये दाखवलेलं आहे. जर तुम्ही तो नसेल बघितला तर चॅनलला व्हिजिट करा आणि भाग 3 पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी ब्रायडलचा जो HD बेस आहे तो कशा पद्धतीने मी तयार केलेला आहे. आता आपण भाग 4 मध्ये बघणार आहोत की कंटोरिंग कसं करायचं आणि कन्सिलर हायलाइट कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी इथे काय केलं, जे मेकअप फिक्सर होतं जे आपण सगळ्यात शेवटी आपण यूज करतो ना, तेच मेकअप फिक्सर मी आत्ता इथे बेस तयार झाल्यानंतर करत आहे. मेकअप फिक्सर मी डायरेक्टली चेहऱ्यावर मारलेलं नाही, मी हातावर घेतलेलं आहे आणि माझ्या हातावर ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने मी मेकअप फिक्सर वापरत आहे. अशा पद्धतीने जे आपण मेकअप फिक्सरचा स्प्रे चेहऱ्यावर करतो तो स्प्रे प्रॉपर चेहऱ्यावर बसत नाही, तो कुठे कुठे बसतो कुठे बसत नाही, बाहेरच उडून जातो आणि आपलं प्रोडक्टही वेस्ट होतं आणि व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला त्याचा फायदाही होत नाही. त्यामुळे इथे ही खूप छान ट्रिक आहे, तुम्हीही यूज करून बघा आणि कशी वाटते तुम्हाला ही ट्रिक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण मी जेव्हा ब्रायडलचा मेकअप करते तेव्हा दरवेळेस मी मेकअप फिक्सर अशाच पद्धतीने यूज करते. तुम्हीही करून बघा. आपल्या हातावर मेकअप फिक्सर मारून घ्यायचा आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने टॅप टॅप करत थोडं 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 सगळीकडे आपल्याला यूज करायचं आहे. आणि टॅप करताना लक्षात ठेवायचं आहे आपला जो हात आहे टॅप करताना एकदम हलक्या हाताने टॅपिंग करायचं आहे, खूप दाबून घासून अजिबातच करायचं नाही आहे, नाहीतर साईड इफेक्ट होतील, मेकअप ग्रे पडेल. त्यामुळे एकदम सावकाश अशा पद्धतीने आपल्याला ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने मेकअप फिक्सर करून घ्यायचा आहे. मेकअपला स्टार्ट करण्याआधी मी CTM केलं होतं आणि CTM का करायचं, कसं करायचं हेही खूप महत्त्वाचं आहे. CTM केल्याशिवाय मेकअप कधीच करायचा नाही आहे. आता आपण ते थोडंसं बाजूला ठेवूया आणि बघूया कंटोरिंग कसं करायचं. कंटोरिंग का करायचं ते आधी समजून घ्या. कंटोरिंग का करायचं, तर जो मोठा चेहरा आहे तो आपल्याला लहान दाखवायचा असतो. एक क्लायंटचा चेहरा बघा खूप मोठा असतो आणि तो आपल्याला छोटा दाखवायचा असतो. ॲक्च्युली छोटा होत नाही, पण आपण तो भास करून देऊ शकतो की हा चेहरा छोटा आहे, तो कंटोरिंगच्या मदतीने. आता इथे मी आज तुम्हाला काय दाखवणार आहे, कंटोरिंग आणि कन्सिलर हायलाइट. आता कंटोरिंग का करायचं, मोठा चेहरा छोटा दाखवण्यासाठी, आणि हायलाइट का करायचं, छोटा चेहरा मोठा दाखवण्यासाठी. आता ह्या दोन्हीतला फरक लक्षात घ्या. आता एकदम सोप्या भाषेत सांगते, कंटोरिंग हा नको असलेला भाग आपल्याला झाकण्यासाठी वापरायचा असतो आणि कन्सिलर हायलाइट कशासाठी वापरायचं, की आपल्याला नाही येतो भाग पण आपल्याला तो उठाळून दाखवायचा आहे. म्हणजे एखादा भाग जर उठाळून दाखवायचा असेल तर आपल्याला कन्सिलर हायलाइट करायचं आहे आणि एखादा भाग आहे पण तो आपल्याला झाकून टाकायचा आहे, त्यावेळेस आपल्याला कंटोरिंग करायचे. लक्षात आलं? म्हणजे बघा, कन्सिलर हायलाइट का करायचं, आपल्याला उठाळून एखादा भाग दाखवायचा असेल तेव्हा करायचं, आणि कंटोरिंग कधी करायचं, नको असलेला भाग असलेला भाग झाकण्यासाठी. म्हणजे यांचा चेहरा मोठा आहे तर मी इथे
कंटोरिंग केले तर यांचा चेहरा थोडा छोटा दिसेल, म्हणजे तसा भास होईल. आता इथे नाकाला बघा, खूप नाकाचा शेंडा खूप वरती असेल तर आपल्याला नाकालाही कंटोरिंग करायचं आहे. नाकाला कंटोरिंग कसं केलं हे व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईलच. बरोबर आपल्याला प्रॉपर लाईन टाकून घ्यायची आहे आणि तेच प्रॉडक्ट आपल्याला खाली स्प्रेड करायचं आहे. म्हणजे असा भास होईल की तो कंटोरिंग केलेला भाग सगळा झाकून जाणार आहे आणि आपल्याला फक्त जो हायलाईट करायचा आहे तिथे फक्त आपल्याला जागा मोकळी सोडायची आहे. आपल्याला जॉ लाईनला देखील कंटोरिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे जॉ लाईनचा आणि गळ्याचा जो भाग काय बाहेर आलेला असेल तो आपल्याला तिथे झाकून टाकायचा आहे. म्हणजे कंटोरिंगने नको असलेला भाग आपल्याला झाकून टाकायचा आहे. थोडंसं आता आपण बघूयात की CTMमुळे काय फायदा होतो. जो काही आपण मेकअप करतो, मेकअप केल्यानंतर खूप सारे प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर ॲप्लिकेशन आपण करत असतो. ते सगळे केमिकलनेच बनलेले असतात. कितीही इको फ्रेंडली म्हटलात तरीही ते केमिकलनेच बनलेले असतात आणि त्या केमिकलचा आपल्या स्किनला दुरुपयोग होऊ नये, काही रॅशेस, पिंपल्स काही येऊ नये म्हणून आपल्याला CTM करणं गरजेचं असतं आणि मेकअप लॉंग लास्टिंग करण्यासाठी देखील CTMचा उपयोग केला जातो. CTM म्हणजे काय? क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर या 3 गोष्टी मिळून आपण CTM करत असतो. CTMचा खूप सारा मोठा फायदा आहे. त्यामुळे कधीही तुम्ही मेकअप करत असाल तर डायरेक्टली कन्सिलर, फाउंडेशन डायरेक्टली ॲप्लिकेशन चेहऱ्याला अजिबातच करायचं नाही. नाहीतर चेहरा तुमचा खराब होईल आणि नंतर मेकअप करूनच तो चांगला दिसेल. असा एरवी जर तुम्ही बघितलात तर तुमचा चेहरा खूप घाण वाटेल, खूप रॅश आलेली दिसेल, खड्डे दिसतील, ओपन पोर्स होतील. त्यामुळे आपल्या चेहऱ्याला कधीही कोणतंही प्रोडक्ट ॲप्लिकेशन करण्याच्या आधी CTM करणं खूप महत्त्वाचं आहे आणि असंही तुम्ही रात्री रोज झोपताना टोनर वापरूनच झोपायचं आहे. नाईट क्रीम असेल तुमची तरीही चालेल, पण CTM केल्याशिवाय रात्री, मेकअप पूर्ण काढल्याशिवाय रात्री अजिबातच झोपायचं नाही. त्यामुळे चेहरा खूप खराब होईल आणि जर चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला CTM करणं खूप गरजेचं आहे. आता इथे कंटोरिंग जे केलेलं होतं ते मी छान ब्लेंड करून घेतलं आहे. जागच्या जागी मी ब्लेंड केलं आहे. प्रोडक्ट इकडे तिकडे मी अजिबातच हलवू दिलं नाही. माझा बेसही सेट झालेला आहे आणि मी कंटोरिंग जे केलं होतं मी जागच्या जागी ब्लेंड केलेलं आहे. आता बघा आपल्याला कन्सिलर हायलाईट करायचं आहे. आपली जॉ लाईन आणि आपण जे वरती गालावर जे कंटोरिंग केलं आहे त्याचा जो मधला भाग आहे तिथे आपल्याला कन्सिलर हायलाईट करायचे. त्याच्यानंतर नाकाच्या मध्यभागी, एकदम मध्यभागी आपल्याला कन्सिलर हायलाईट करायचं आहे. त्याच्यानंतर डोळ्यांच्या खालच्या बाजूला देखील कन्सिलर हायलाईट करायचं आहे आणि आपल्याला कपाळावर देखील कन्सिलर हायलाईट करायचं आहे. इतक्या ठिकाणी आपल्याला कन्सिलर हायलाईट करायचं आहे. कन्सिलर हायलाईटमुळे आता चेहरा उभारून येणार आहे. जो झाकला होता चेहरा कंटोरिंगने आपण तो भाग झाकला गेला आहे आणि आपल्याला जो उभारून दाखवायचा आहे तो आता आपण दाखवणार आहोत. कन्सिलर हायलाईटमुळे जो कॅमेरामध्ये आपण फोटो काढतो तो अगदी छान कॅप्चर होतो. त्यामुळे कन्सिलर हायलाईट इथे करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ब्रायडल मेकअप करता त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी कन्सिलर हायलाईट करायचा आहे, कारण ब्रायडलचा जो मेकअप असतो तो थोडासा वेगळा असतो. एरवी जो तुम्ही साईड मेकअप करता किंवा नॉर्मली मेकअप करता त्यावेळी जर तुम्ही कन्सिलर हायलाईट नाही केलं तरीही चालणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ब्रायडल मेकअप करता किंवा रॅम्प वॉकसाठी मेकअप करत असता, मॉडेलचा मेकअप करत असता त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी कन्सिलर हायलाईट करायचं आहे. त्यामुळे चेहरा खूप छान दिसतो आणि आपण जो काही मेकअप केलेला आहे तो उठाळून दिसतो. अशा पद्धतीने आज आपण कन्सिलर हायलाईट आणि कंटोरिंग बघितलेलं आहे. आता भाग 5 मध्ये आपण बघणार आहोत ब्लशर कसं यूज करायचं.
त्याच्यानंतर हायलायटर कसं यूज करायचं, लिपस्टिक कशी प्रॉपर लावायची, जो मोठा ओठ आहे तो छोटा कसा दाखवायचा, छोटा ओठ मोठा कसा दाखवायचा, त्याच्यानंतर आपण तो मेकअप सेट कसा करायचा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि व्हिडिओ मी कुठेही स्किप करत नाही, त्यामुळे मी जसं माझ्या स्टुडंटला शिकवते त्याच पद्धतीने तुम्हाला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.